नमस्कार सर्वांना. स्मितानं माझी बरीच मोठी ओळख करून दिलेली आहे. त्यात तिच्या स्नेहाचा प्रेमाचा भाग मोठा आहे वास्तवापेक्षा. पण तिच्या या योग महोत्सवामध्ये कणभर मलाही सहभाग मिळतो याचं मला खूप अप्रूप वाटतं. ती जे कार्य करते ते फार मोठं आहे. हा महोत्सव तिचं प्रशासन कौशल्य, प्रेमळपणा आणि योगनिष्ठा या सर्वांच्या मुळे किती लोकांना आकर्षून घेतो हे आपल्याला दिसतच आहे. तर सुरुवातीलाच मी तिला धन्यवादही देते आणि अशाच उपक्रमांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा देते. आणि आता जगद्गुरु आदि शंकराचार्य यांच्याविषयी या आजच्या सत्रामध्ये मी बोलणार आहे आणि मला वाटतं हे अगदीच समर्पक होईल, कारण हे महापुरुष योगी सुद्धा होते. दिसतंय ना स्मिता? हो, छान दिसतंय, व्यवस्थित आहे. तर जगद्गुरु ही पदवी त्यांना द्यायलाच हवी अशा प्रकारचं हे संन्याशाचं व्यक्तिमत्व आहे. आणि या व्यक्तिमत्वामधला जो महान भाग आहे त्याची थोडी चर्चा आज आपण करणार आहोत. त्यांचं जीवनचरित्र म्हणून पाहिलं तर पहिलीच गोष्ट की आपण सर्व आपल्याला जर हिंदू म्हणवतो तर या शंकराचार्यांशी आपण कृतज्ञ राहायला हवं. कारण हिंदू धर्माला संजीवन देण्याचं काम त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेलं आहे. ते योगी म्हणायलाच हवं त्यांना. कारण आपल्याकडं असं दिसतं की जे जे महापुरुष होऊन गेले त्या सर्वांच्या मध्ये एक योगी व्यक्तिमत्व होतं. तसंच शंकराचार्यांच्या मध्ये आहे. आणि त्यांचा जर काळ पाहिला तर त्याचं महत्व फार तीव्रतेनं जाणवतं. अर्थात अगदी ऐतिहासिकरित्या त्यांचा काळ ठरवता येत नाही. भारतामध्ये ती एक अडचणच असते प्राचीन इतिहासात. कारण कोणी स्वतःच्या विषयी काही बोलून ठेवलेलं नसतं. आज कसं जरा काही 4 पुस्तकं आली की माणसं आत्मचरित्र लिहायला घालतात. तसलं काही त्या काळातली ही महान माणसं करत नव्हती. आणि त्यामुळं आपल्याला त्यांना कुठं काळाच्या चार्टमध्ये कुठं प्लेस करायचं हेच समजत नाही. पण सर्वसाधारण थोडंफार तर्कशास्त्र लढवून इसवी सनाच्या 8व्या-9व्या शतकामध्ये ते होऊन गेले असावेत असं दिसतं. आणि तो काळ म्हणजे खरोखर हिंदूंची कसोटी पाहणारा होता. फार मोठ्या प्रमाणावर धार्मिक उलथापालथ चाललेली होती. बौद्ध, जैन, इस्लाम आणखी अनेक धर्मांच्या शाखा यांच्यामध्ये अनेक प्रकारचे वादविवाद चाललेले होते. आणि अघोरी अशी आक्रमणं तर चाललेलीच होती. अशा काळामध्ये त्यांनी हिंदू धर्माला नवीन संजीवन दिलं हे निश्चितच आहे. तर त्यांच्या जीवनचरित्रातले थोडेफार जे तपशील माहिती आहेत ते असे की केरळमध्ये कालडी या लहानशा गावामध्ये त्यांचा जन्म झाला. पित्याचं नाव शिवगुरु आणि मातेचं आर्यांबा. 8व्या वर्षी, वयाच्या 8व्या वर्षी त्यांना संन्यास घ्यायचा होता. अर्थातच आईची परवानगी नव्हती. तर असं सांगतात, हे सगळं असं सांगतात अशा भाषेतच बोलावं लागतं. तर ते स्नानाला गेलेले असताना नदीतल्या मगरीनं त्यांचा पाय पकडला. आई घाबरली आणि बरेच प्रयत्न करूनही काही मगरीच्या तोंडातून पाय सुटेना. तेव्हा म्हणे शंकराचार्य म्हणाले की आई, तू जर मला संन्यास घ्यायला परवानगी दिलीस तर कदाचित ही मगर मला सोडेल. आणि आईनं ती परवानगी दिल्यावर त्याचा पाय मोकळा झाला. पण आपल्या मातेला ते कधीही विसरले नाहीत. म्हणजे विवेकानंदांची जी ग्रंथावली आहे 10 खंडांची, त्याच्यामध्ये स्वामीजींनी अशी आठवण लिहिली आहे की त्यांना
आईच्या अवतार वयात सेवा करायला जावं लागलं होतं. आणि त्यांनी म्हटलंय की शंकराचार्यांनी जशी तिच्या शेवटच्या काळात मातेची सेवा केली त्याची मला आठवण होते, आणि म्हणून मी माझ्या आईची सेवा करण्यासाठी आता काही दिवस आईजवळ राहणार आहे. असं हे महापुरुषांचं मातेविषयीचं प्रेम आणि कर्तव्य. आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेलं कार्य आपण पाहणारच आहोत. पण असं नोंदवलेलं आहे की 32व्या वर्षी त्यांनी गुहेमध्ये प्रवेश करून समाधी घेतली आणि केदारनाथ इथं त्या समाधीची जागा दाखवतात. असं हे थोडक्यात चरित्र सांगता येईल. आणि एवढ्या या लहानशा आयुष्यामध्ये 8 ते 32 समजा, त्यांचं साहित्य केवढं प्रचंड आहे. आणि नुसतं आकारानं नव्हे, प्रकारानं नव्हे, तर त्यातला आशय केवढा प्रचंड आहे पहा. प्रस्थानत्रयी जी आपली भारतीय तत्वज्ञानातली आहे, ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता, या तिन्हीवर त्यांची भाष्य प्रसिद्ध आहेत. म्हणजे बादरायणाच्या ब्रह्मसूत्रावर लिहिलेलं अद्वैत दर्शनाचं महत्वाचं भाष्य, उपनिषदांच्या वरची सविस्तर भाष्य आणि भगवद्गीतेवरचं भाष्य, तर हे भाष्य ग्रंथ आहेत. आणि त्याचे अनेक खंड आज आपल्याला पाहायला मिळतात. विवेक चूडामणी हा त्यांचा स्वतंत्र तत्वज्ञानपर ग्रंथ आहे की ज्यामध्ये अद्वैत वेदांताचा अभ्यास आहे आणि जो त्या संदर्भात आजही प्रमाण मानला जातो. उपदेश सहस्रीमध्ये त्यांच्या गद्य पद्य ग्रंथांचा समावेश आहे आणि त्यामध्ये ते शिष्याला तत्वाचा उपदेश करत आहेत. आत्मबोधमध्ये आत्म्याचं स्वरूप आणि अज्ञानाचा नाश कसा करावा हे सांगणारा हा संक्षिप्त ग्रंथ आहे. शिवाय अपरोक्षानुभूती नावाचा ग्रंथ, ज्यामध्ये त्यांनी मोक्षप्राप्तीच्या साधनांचं वर्णन केलेलं आहे. अर्थात ते कर्मकांड अजिबात करायला सांगत नाही. याशिवाय अनेक स्तोत्र आणि इतर रचना याही प्रसिद्ध आहेत. त्याविषयी थोडं सावध राहायचं, कारण तुकारामांच्या ग्रंथांच्या बाबतीत जसं झालं गाथेमध्ये, काही अभंग तुकारामांचे नाहीत तर इतरांनी स्वतःचे त्यात घातलेले आहेत, तसं शंकराचार्यांच्या स्तोत्रांच्या बाबतीत घडलेलं आहे. आता जे शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाचा गाभा आहे त्याविषयी पाहूया. आणि तो पाहण्यासाठी जरा मानवी जीवनाविषयी विचार करूया की खरंच हे जीवन म्हणजे प्रश्न आणि उत्तरामध्ये प्रश्नच जास्त नाही आहेत का. म्हणजे मला वाटतं असा जर आपण चार्ट काढला की जन्म ते मरण, जन्म मध्ये जीवन आणि मग मरण, या जन्माच्या आधी काय, अनेक प्रश्नचिन्ह आहेत. मरणाच्या नंतर काय, तीही प्रश्नचिन्ह आहे. आणि आपल्याला हे जे काही थोडं थोडं म्हणा जास्त म्हणा जे मिळतं जीवन, त्याचा अर्थ तरी किती कळतो. आणि हा जो विश्वाचा अफाट पसारा आहे त्यात पृथ्वीला कणा एवढंही महत्व नाही, आणि त्या कणा एवढ्या महत्व नसलेल्या मध्ये आपलं या जीवनाचं महत्व किती, असे प्रश्न आपल्याला पडतात. नाही, पडायलाच हवेत. कबीर म्हणतो, हे ज्यांना प्रश्न पडत नाहीत ते सुखी आहेत हो. सुखिया सब संसार है, खावे और सोवे, आणि दुखिया दास कबीर है, जागे और रोवे. कबीर म्हणतो, या प्रश्नांचा विचार करायला मी लागलो की मला झोप येत नाही आणि मला रडू येतं की अरे काय अर्थ तरी काय आहे या सगळ्याचा. आणि जरी आपण कबीरा इतके प्रश्नांकित होत नसलो तरी आपल्याला हे प्रश्न तर पडतातच ना, की मी कोण, समोरची व्यक्ती कोण, मी कुठून आलो, कुठं जाणार आहे, हे प्रश्न कधी ना कधीतरी निश्चितच आपल्याला पडत असतात. आणि शिवाय अख्खं मानवी जीवन हे खरंच कोड्यासारखं नाही आहे का. म्हणजे समजा आपण अशी कल्पना केली की हा कालपुरुष जो आहे, ज्याच्या हातात सर्व आहे, आपण म्हणतो कालाय तस्मै नमः, तर हा कालपुरुष आपल्याला कुठं घेऊन जातोय काही कळतच नाही. आणि आपली पृथ्वी सोडा,
सगळा हा आकाशगंगांचा पसारा एवढा आहे, शिवाय हा विश्वांचा प्रवाह चाललाय, हे चराचर आहे, उजेड आहे, अंधार आहे, हे सगळं कुणी निर्माण केलं? हे सगळं घेऊन कोण कुठं चाललंय? आपल्यापुरतं पाहायचं तर एकच वाट असते आपली, ती आखलेली आहे, त्यात आजूबाजूला वळण्याची शक्यता नाही. एका सरळ रेषेत आणि समोरच जात असते, मागं जाण्याची कल्पना सुद्धा करवत नाही. समजा एखादा क्षण खूप सुंदर आहे आणि वाटलं हा थांबावा क्षण, नाही, तो क्षण आला ला म्हणेपर्यंत तो जातो. समजा असं वाटलं हा परवाचा क्षण किती छान होता, तर जरा मागं जाऊन पुन्हा त्याचा अनुभव घेऊया का? नाही, शक्यताच नाही. अणूच्या कणा इतकी सुद्धा शक्यता नाही. मग आपण काय करतो की आपल्याकडं काही कल्पना आहेत, न्याय अन्याय वगैरे. दुःख असलं की आपण म्हणतो कदाचित हा मला न्याय मिळत असेल, कोणीतरी माझ्यावर अन्याय करतंय म्हणून असं होत असेल. मग आपण आपलं देवदेवतांना भरीभार टाकतो, त्यांच्या देवळात जाऊन प्रार्थना करतो. घंटा आपल्या प्रार्थनेच्या सदा किणकिणतच असतात. कायम आपण काहीतरी मागत असतो, कशापासून तरी वाचव म्हणत असतो. आणि नाहीतर आपला चिमुकला जीव एकवटून आपण दोन ही टिंब आहेत, जन्म आणि मृत्यू. याच्या मागचं माहित नाही, पुढचं माहित नाही, हा मधला प्रवास आपण करतो. आणि हे कळेल का कधी? हे सारं कशासाठी चाललंय, का चाललंय, कुणासाठी चाललंय, कुठं जाण्यासाठी? याची उत्तरं आपल्याला लभ्य नाहीत. आजपर्यंत कुणालाही ती सापडलेली नाहीये. आणि याचं शंकराचार्य तत्वज्ञ म्हणून महानच होते, पण त्यांच्यामध्ये केवढी काव्यशक्ती होती पहा. त्यांनी जीवनाचं, ज्याला आपण ग्राफिक म्हणतो, रेखीव चित्र काढलंय. कसं असतं हे जीवन? तर आयुर नश्यती पश्यताम प्रतिदिनम. पश्यताम, पाहता पाहता प्रतिदिन, दिवसा मागून दिवस जाऊन जीवन नष्ट होतं. एक वेळ जीवन नष्ट होणं सुसह्य वाटू शकेल, पण याती क्षयम यौवनम. कणाकणानं तारुण्य कमी होत जातं, वार्धक्य येतं, आणि त्या यातना, वेदना, त्यामधला जो वैफल्य, ते सगळं तर आपल्याला माहितीच आहे. गेलेला दिवस प्रत्यायांती गता हा पुनर्न दिवसा. गेलेला दिवस परत येत नाही, ते हिनो दिवसागता हा असं म्हणावं लागतं. आणि हा शब्द किती सुंदर वापरलाय पहा शंकराचार्यांच्या मधल्या कवीनं, की काळ हा जगत भक्षक आहे, त्याच्या भक्षणापासून जगातलं काहीही सुटलेलं नाहीये. आणि जिला आपण डोक्यावर घेतो ती लक्ष्मी, तिच्यासाठी जन्मभर धडपड चाललेली असते, सर्व प्रकारची धडपड चाललेली असते. ती कशी आहे? चपला, चंचल आहे. किती? तरंगभंग, पाण्याच्या लाट, लाट म्हणून सुद्धा ते थांबत नाहीत. लहर, लहर पण नाही, लहरीच्या भंगा इतकी चंचल अशी लक्ष्मी. आणि एकूणच विद्युत चलम जीवितम, क्षणभर चमकून निघून जाणाऱ्या विजेसारखं हे जीवन आहे की नाही? जीवन संपायला आलं की आपल्याला जाणवतं, अरे इतकी वर्ष गेली, कशी गेली कळलंच नाही. टाइम फ्लाईज. आणि हे रेखीव असं चित्र काढून मग ते ईश्वराला शरण जाऊन म्हणतात, तम रक्ष रक्ष अधुना. आणि मग प्रश्न पडतो की कहा त्वम, कहा अहम, कुठं आयात, कुठून आलो, कोण आहे मी, पुढं कोण असणार आहे, माझी आई म्हणजे कोण, तात म्हणजे कोण? हे सर्व काही मग ते म्हणतात स्वप्नासारखं आहे. गेलेला काळ नाही का वाटत आपल्याला स्वप्नासारखा? आज त्यातलं काय उरलं? जसं स्वप्न पाहून झालं, झोप लागली किंवा गेली, संपलं. आणि म्हणून ते म्हणतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यद उक्तम ग्रंथ कोटिभी. कोटी ग्रंथातून जे सांगितलेलं असेल किंवा नसेल ते मी तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतो. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. हेच जीव, अपरहा काही नाही, हेच फक्त आहे. ब्रह्म सत्य आहे आणि जग मिथ्या आहे.
हे वाक्य प्रसिद्धच आहे. मग हे सगळं अर्थातच दुःखदायक आहे. इथं आपण एका पाश्चात्य तत्वज्ञानाचा विचार करूया. बर्ट्रांड रसेल, गणितज्ञ आणि तत्वज्ञ होता तो. दोन्ही अवघड विषय. त्या दोन्ही अवघड विषयावर त्याचं प्रभुत्व होतं. प्रिन्सिपिया मॅथमॅटिका या त्याच्या ग्रंथातली प्रमेय लोक अजून सोडवतायत. असा तो तत्वज्ञ. त्यानं पाश्चात्य तत्वज्ञानाचा भला मोठा इतिहास लिहिला. त्यामध्ये एके ठिकाणी त्यानं म्हटलंय, ऑल धिस इज व्हेरी सॅड. जे आता आपण सर्व पाहिलं सॅडच आहे ते. बट देअर इज अ वे आउट अँड इट वॉज डिस्कवर्ड इन इंडिया, असं तो म्हणतो. त्यानं म्हटलंय की भारतात तो मार्ग शोधला गेला की या सॅडनेस मधून बाहेर पडण्याचा. अर्थात रसेलच्या सर्टिफिकेटाची काही गरज आहे असं नव्हे, पण मला म्हणायचं की हे जागतिकच आहे. हा प्रश्न जागतिक आहे, अजून उत्तर भेटलेलं नाहीये. पण या सर्व गदारोळामध्ये शंकराचार्यांनी अद्वैताचं तत्वज्ञान मांडलं. आणि हे अद्वैत म्हणजे तत्वम असि, त्वम तू ते आहेस. हे ते म्हणजे काय आहे तर ब्रह्म. जे त्यांनी सांगितलं, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. त्या ब्रह्माचा विचार करता हे जे आजूबाजूचं जग आहे ते केवळ मिथ्या आहे. आणि या तत्वज्ञानाचा पाठपुरावा शंकराचार्यांनी आपल्या सर्व साहित्यामध्ये केला. आणि स्वामी विवेकानंद म्हणतात, जगातील प्रत्येक अद्वैतवादी आदि शंकराचार्यांचा कायमचा ऋणी आहे. आणि शंकराचार्यांच्या प्रमाणेच हे अद्वैत तत्वज्ञान कबीरामध्ये सुद्धा आपल्याला सापडतं. कबीराचं प्रसिद्धच आहे दोहा, तेरा साई तुझमे जो पुहुपन में बास, असं तो म्हणतो. फुलात वास असावा त्याप्रमाणे तुझा साई परमेश्वर तुझ्यामध्येच आहे. आणि तो इतर ठिकाणी कुठं सापडणार नाही, तुझ्यामध्येच असणार आहे. आणि कस्तुरी का मिरग जो फिर फिर ढूंढेगास. जसा कस्तुरी मृगाला, आपल्याला माहिती आहे ही भारतीय परंपरेतली एक कल्पना आहे, संकल्पना, की कस्तुरी मृगाला आपल्या बेंबीत कस्तुरी आहे हे समजत नसतं आणि हा वास कुठून येतोय म्हणून तो सगळ्या अरण्याभर फिरत असतो. तसं माणसं फिरत असतात. देव कुठे आहे, देवळात जातात, नदीकाठी जातात, ठिकठिकाणी जातात. कबीर म्हणतो अरे तुझ्यामध्येच आहे. दुसरा दोहा पण, मोको कहा ढूंढे मैं तो तेरे पास में. अरे कुठं जगभर फिरत बसला वेड्यासारखा, कशाला वणवण करतोस, मी तर तुझ्या जवळच आहे. ना मस्जिद में ना मंदिर में ना काबे कैलाश में. मी कुठंही दुसरीकडे नाही, तुझ्यामध्येच आहे. आणि म्हणून कबीरांनी जीवनाला मिठाच्या बाहुलीची उपमा दिली. मिठाची बाहुली समुद्रात समजा टाकली तर ती विरघळते. आता मीठ आपल्या हातात येतं का? नाही. तर मरण म्हणजे हे या जीवनाचं त्या ब्रह्मामध्ये मिसळून जाणं आहे. आणि मग जे आपल्याला दिसतं ते काय आहे? मिथ्या, तो आभास आहे. घटामध्ये वरचं आकाश बिंबलेलं असतं, म्हणजे तो आकाशाचा एक तुकडा असतो. आपल्याला वाटतं ते आकाश पडले, नाही, ते नसतं पडलेलं, तो त्याचा भास असतो. किंवा एखाद्या लाल रंगाच्या कागदावर पांढरा स्फटिक ठेवला तर तो स्फटिक लाल दिसतो, म्हणजे त्या कागदाचा रंग त्याच्यामध्ये आलेला असतो, मुळातला त्याचा रंग तो नसतो. दिवे, बल्ब आणि काय यंत्र असतील त्या सर्वांमध्ये वीज एकच असते. अशा प्रकारे हा ईश आहे, तो सर्वांच्या मध्ये आहे. तो सोडला तर जगात मग काही जे आहे ते मिथ्याच असणार आहे. मग त्याला कसं मिळवायचं? ही जी आपली सगळी दुःख आहेत, हा जो जीवनाचा मार्ग आहे, त्यातून त्याच्याकडं कसं जायचं? तर त्या ज्ञानाची साधना करणं हे शंकराचार्यांनी आपल्या ग्रंथसंभारातून सुचवलेलं आहे. आपल्याला त्यातला एक मार्ग आहे की योगविद्या. आणि योगविद्या म्हणजे आज असं झालंय की आसनं आणि प्राणायाम केले की आपण योग करतो असं मानतो आपण.
तर आसन आणि प्राणायाम अष्टांग योगाची फक्त 2 अंग आहेत. त्याच्या आधी आहेत ते यमनियम. ते यमनियम जर व्यवस्थित पाळलेले असतील तर हे आसन प्राणायाम चांगल्या प्रकारे होतात. आणि त्याच्यानंतरचे महत्वाच्या गोष्टी ध्यान धारणा, तर ते सर्व जेव्हा साधेल, हे ध्यान त्या ब्रह्माचं ते जर आपल्याला साधलं तरच मग आपण त्या ईशाला समजून घेऊ शकतो. हा अद्वैत वेदांत. त्यासाठी जगातल्या अनेक संस्था आहेत. हे एक चित्र आहे कॅलिफोर्नियामध्ये, सोसायटी ऑफ अबेडन्स इन ट्रुथ, इथं शंकराचार्यांचा हा पुतळा ठेवलेला आहे. त्यांच्या ज्ञानाच्या ग्रंथांच्या प्रकाशात या अद्वैत वेदांताचा अभ्यास तिथं केला जातो. रमण महर्षींचं इथे स्थान आहे. तर हे अद्वैत तत्वज्ञान, याला मगाशी म्हटलं तसं रसेलनी थोडं म्हटलं की हे भारतामध्ये एक प्रकारे मार्ग दाखवतं. तर टाओ ऑफ फिजिक्स नावाचं 1975 मध्ये आलेलं पुस्तक, अत्यंत लोकप्रिय झालेलं, 25 आवृत्त्या निघाल्या त्या पुस्तकाच्या. आणि त्यातलं हे वाक्य जे आहे ते अद्वैत तत्वज्ञानाला समर्थन देणार आहे. हा जो त्याचा लेखक फ्रिड्जॉफ काप्रा, त्याने या 25व्या आवृत्तीवर भारतीय नटराज शिवाचं चित्र मुखपृष्ठावर घातलेलं आहे. कारण त्याला असं म्हणायचंय, त्याला जे काय म्हणायचंय ते खूपच मोठं आहे. तर ते काही विस्तारानं न पाहता त्यातलं हे जे गाभ्याचं वाक्य आहे ते आपण लक्षात घेऊ शकतो. तो म्हणतो, द मिस्टिक अँड द फिजिसिस्ट arrive at the same conclusion, one starting from the inner realm, the other from the outer world. मिस्टिक, गूढवादी, योगी वगैरे म्हणा, आणि फिजिसिस्ट म्हणजे भौतिक शास्त्रांचा अभ्यास करणारा. हे दोघं एका, ज्याला आपण मकाम पर म्हणतो, एका बिंदूवर एकाच निर्णयापाशी येतात, एकाच मोडवर येतात. आणि मिस्टिक हा सुरुवात कुठून करतो? आतून करतो. मिस्टिकचं काम लॅबोरेटरी मध्ये नाही, ते आत असतं, अंतरंगात असतं. म्हणून वेदांच्या बाबतीत वेद लिहिले असं म्हणत नाही आपण, वेद द्रष्ट्यानी पाहिले असं म्हणतो. आणि ते पाहण्यासाठी बाह्यदृष्टी असेल नाही तर नसेल, बरेच वेळा ती नसते, पण अंतर्दृष्टी असते. जगातले महाकवी जे होते त्यातले काही अंध होते, किंबहुना पाश्चात्य आणि ग्रीक परंपरेमध्ये त्यांना सियर्स म्हटलं जायचं, ते अंधच होते. किंबहुना पाश्चात्य साहित्यामधला मिल्टन, ज्यानं महाकाव्य लिहिलं, तो ते लिहिण्याच्या वेळी अंध झालेला होता. थोडक्यात अंतर्दृष्टीनं विचार करणारा, या विश्वाचा विचार करणारा, आणि दुसरा आउटर वर्ल्ड, बाहेरचं जग, प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करत विचार करणारा. म्हणजे आजच्या संदर्भात सांगायचं तर स्वित्झर्लंड मधल्या सर्न या प्रयोगशाळेमध्ये देवकण सापडला असं त्यांनी म्हटलंय. तर माहिती असेल तुम्हाला की तो सापडल्यानंतर आपल्या भारतातून ही नटराजाची अशी मूर्ती त्यांना दिली गेली होती. तर भौतिक शास्त्रांच्या म्हणजे बाह्य विश्वातून अभ्यास करणारे आणि आंतरविश्वातून अंतर्दृष्टीनं अभ्यास करणारे दोघं एका बिंदूला येतात. आणि द हार्मनी बिटवीन देअर व्ह्यूज कन्फर्म्स द एन्शंट विजडम दॅट ब्रह्म, भारतीय तत्वज्ञानातलं ब्रह्म, द अल्टिमेट रियालिटी विदाउट इज आयडेंटिकल टू आत्मन. तर ब्रह्म या विश्वाला भरून राहणारं चैतन्य, हे चैतन्य आणि आपला आत्मा, अंतरंग आपलं, हे दोन्ही एकच आहे, आयडेंटिकल असा त्यांनी शब्द वापरला. द रियालिटी विदिन
आतलं वास्तव आणि बाह्य वास्तव हे दोन्ही एका बिंदूला एकत्र येतं असं त्यानेही म्हटलंय. म्हणजेच या अद्वैत तत्वज्ञानाचा गाभा हाच की आपल्यामध्ये त्या परमतत्वाचा, त्या ब्रह्माचा अंश आहे. आणि स्वामी विवेकानंदांनी आपल्या ग्रंथावलीमध्ये जागोजागी सापडेल, सतत ते म्हणत असतात, तुमच्यामध्ये ते आहे, फक्त तुम्ही त्याची जाणीव करून घ्यायला हवी आहे. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान निबोधत हा मंत्र स्वामीजी सतत साधकांना सांगत असतात. ते याच तत्वज्ञानाच्या अनुरोधानं आहे. आणि आपलं सर्वात महत्वाचं जे उपनिषद आहे, ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत, हे सर्व जग जे जे म्हणून आहे म्हणजे सर्व विश्वच हे ईश आवास्य आहे. ईश, त्याला अनेक नावं देता येतील, इथं ईश म्हटलंय. त्यानं हे जग, हे विश्व व्यापलेलं आहे. आणि तुम्ही त्यात कोण आहात आणि तुम्ही काय करायचंय, तर तेन त्यक्तेन भुंजीत, त्याच्या त्यागातून निर्माण झालेलं जे काही आहे तुम्हाला मिळालेलं, त्याचा तुम्ही आस्वाद घ्या, ते तुम्ही वापरा, पण मा गृधा कस्यस्विद धनम, म्हणजे काय करू नये तेही सांगितलंय. दुसऱ्याच्या धनाचा अपहार करू नका, म्हणजे नीती, न्याय नीती विसरू नका. तेव्हा हा अद्वैत तत्वज्ञानाचा गाभा, म्हणजे हा थोडक्यात जर पाहायचं झालं तर हा संदेश शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाचा आहे. आणि त्या अनुरोधानं त्यांनी लिहिलेलं हे अत्यंत प्रसिद्ध असलेलं निर्वाण षटक. आणि याच्यामध्ये कोहमचं उत्तरच आपल्याला मिळतं. मी कोण आहे हे त्यांनी यात सांगितलंय. आणि ते मी कोण आहे हे कशाच्या आधारे सांगितलंय, मी कोण नाही हे आधी समजून घ्या असं ते म्हणतात. तुम्ही कोण नाही आहात, मनोबुद्धी अहंकार चित्त हे नाही, आणि श्रोत्र जिव्हा घ्राण नेत्र हे पण नाही, व्योम भूमी तेज वायू नाही, तर चित आनंद रूप हा शिवोहम शिवोहम, म्हणजे पुन्हा तोच ईश. मग असं ते का म्हणतात, ही श्रोत्र जिव्हा आपले अवयव आहेत ना, आपले ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, सगळ्या जगाचं ज्ञान देतात आपल्याला? नाही नाही नाही, ज्ञान नाही, ते आपल्याला फक्त इन्फॉर्मेशन देतात. आणि ही इंद्रिय देतात काय आपल्याला ज्ञान? जरा विचार केला तर डोळे उघडे आहेत म्हणून एखाद्या माणसाला समोरच्या गोष्टी दिसतातच, दिसतीलच असं आहे का? नाहीये तसं. किंबहुना शवाचे, एका डेड बॉडीचे डोळे जर उघडे आहेत म्हणून असं आपण म्हणू शकतो का की ते पाहते म्हणून? जर ते डोळे कशाला तरी जोडलेले असतील आतल्या, तरच ते डोळे पाहतात. कान, ते कान, आता रस्त्यावर अपघात होणाऱ्यापैकी हे कान कशाला तरी जोडण्याऐवजी मोबाईलला जर जोडलेले असतील तर मग त्या कानांना समोरचे हॉर्न ऐकायला येत नाही. याचा अर्थच हा, ही इंद्रिय आहेत खरी, पण ती इंद्रिय जेव्हा जोडलेली असतील आतल्या त्या तत्ला, तत् म्हणू आता आपण त्याला, जेव्हा ती त्याला जोडलेली असतात तेव्हाच ती आपलं काम करतायत. एरवी ती असून नसल्यासारखी आहेत. मग ते डोळे असोत, कान असोत, घ्राण असो, जे काही आहे ते सर्व असून नसल्यासारखं आहे जर ते त्या ईशाला, शिवाला जोडलेलं नसेल तर. आणि प्राण, आपल्या परंपरेत पंच प्राण मानलेले आहेत, प्राण, अपान, उदान, स्वान, हे सर्व. या 5 प्राणांना पंचवायू आहे, सप्तधातू जे आहेत शरीराचे किंवा पंचकोश आहेत, हे सुद्धा नाही. या सर्वांना नियंत्रित करणारा तो ईश आहे. त्यामुळं मी हे नाही, मी नेत्र नाही, कारण मी नेत्राचं काम त्या ईशाला जोडल्याशिवाय करू शकत नाही. मग माझ्या असण्याला काय अर्थ आहे? याप्रमाणे वाक, पाणी, पाद, उपस्थ, पायू, सर्व इंद्रिय
या पंचकोशामधला आनंदमय हा शब्द लक्षात ठेवायचा. भारतीय तत्वज्ञानानुसार अंतिम अवस्था जी आहे, अंतिम कोश आनंद ही आहे. आणि त्यामुळं टागोरांनी म्हटलं होतं, जगते आनंद यज्ञे आमार निमंत्रण, ते त्यांनी याच अनुरोधानं म्हटलं. भारतीय परंपरेला दुःख हे शेवटचं वाटत नाही, मानत नाही तसं. त्यामुळे आनंदमय कोश लक्षात ठेवायचा. आता हे द्वेष, राग, लोभ, मोह, मद, मत्सर हे सर्व जे विकार आहेत, या विकारांचं सुद्धा आपण नियंत्रण करायचंय, पण अंतिमतः ती या ईशातून निर्माण झालेली आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ मानलेत, पण यामध्ये सुद्धा आपण लगेचच ईशापर्यंत जाऊ असं नाही. या सगळ्या गोष्टी सर्व नकार दिलेले आहेत, निर्वाण असं केलेलं आहे. पुण्य, पाप, सौख्य, दुःख, मंत्र, तीर्थ, वेद, यज्ञ या सर्वांच्याही पलीकडं या ज्या सर्व गोष्टी आहेत, ज्या आपल्याला जाणवतात, ज्या आपल्याला आहेत असं समजतो आपण, या सर्वांच्या पलीकडं ते आहे की जे चिदानंद रूप शिवतत्व. आणि कुठल्याही कृतीला 3 गोष्टी असतात, भोजन, भोज्य, भोक्ता, करण, कार्य, करता. तसं हे तिन्ही त्रिपुटी, या त्रिपुटीच्या पलीकडचं ते शिवतत्व आहे. त्यामुळे मृत्यू, शंका, जातीभेद, पिता, माता, जन्म, बंधू, मित्र, गुरु, शिष्य या सर्वांच्या पलीकडं हे शिवतत्व आहे. आणि म्हणून निर्विकल्प, निराकार रूप ते असं मूर्तीमधून वगैरे दिसतं असं नाही, पण ते विभुत्व असलेलं असं आहे. आणि या चैतन्याची जाणीव आपल्याला पाहिजे, त्याच्यापर्यंत पोचण्याचे प्रयत्न पाहिजेत. हा जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो शंकराचार्यांनी आपल्याला दिलेला आहे. त्यांची आपल्याला देणगी कुठली असेल आणि अद्वैत तत्वज्ञानातून त्यांच्या आपल्याला काय शिकायचं असेल तर ते हे की आपण त्या ईशाचा विचार केला पाहिजे. आता हे सगळं आतापर्यंत आपण चर्चा केली, हे सगळं ज्याला ऍबस्ट्रॅक्ट म्हणतात, भावरूप आहे हे सगळं. पण शंकराचार्य त्यांच्या या आयुष्यामध्ये एवढंच करून थांबले नाहीत, तर त्यांनी मठांची स्थापना केली आणि त्यातून हिंदू धर्माचं पुनरुत्थान केलं. म्हणजे एक प्रकारे भगवद्गीतेचा जो संदेश आहे, लोकसंग्रहम एव अपि संपश्यन कर्तुमर्हसि, हे जे भगवान श्रीकृष्णाने सांगितलं ते, बाय द वे, स्वामी विवेकानंद शंकराचार्यांचा उल्लेख काही वेळा भगवान शंकराचार्य असं करतात, एवढा मोठा आदर वाटतो विवेकानंदांना. तर गीतेच्या संदेशाप्रमाणे त्यांनी लोकसंग्रह केला असला पाहिजे, कारण भारताच्या 4 दिशाला 4 पीठ त्यांनी त्या वेळेला वसवली. दक्षिणेला शृंगेरी शारदा पीठ, तिथलं महाकाव्य अहम ब्रह्मास्मी आणि वेद यजुर्वेद तिथे. पूर्वेला जगन्नाथपुरी ओडिशामध्ये गोवर्धन मठ, तिथलं महाकाव्य प्रज्ञानम ब्रह्म आणि ऋग्वेद. गुजरातमध्ये द्वारकेला शारदा मठ, पश्चिमेला तिथं तत्वमसी हे महावाक्य आणि सामवेद. आणि उत्तरेला बद्रीनाथ, तिथं ज्योतिर्मठ, महावाक्य अयम आत्मा ब्रह्म आणि अथर्ववेद. आता काळ लक्षात घ्या, वाहतुकीची साधनं लक्षात घ्या, आणि हा महापुरुष, हा संन्यासी या 4 ठिकाणी कसा गेला असेल कल्पना करवत नाही. म्हणजे केवळ भावरूप तत्वज्ञान मांडून ते थांबले नाहीत. हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी त्यांनी हा एवढा मोठा घाट घातला, ज्याची चिन्ह आजही विद्यमान आहे. नुसतं तेवढं नाही, नेपाळमध्ये पशुपतीनाथ मंदिरात शंकराचार्यांचा मठ दिसतो. काश्मीरमध्ये आपल्याला टुरिझम मध्ये दिसलं असेल, श्रीनगरला शंकराचार्यांचं ध्यान मंदिर आहे. कसा हा माणूस, हा संन्यासी फिरला असेल एवढ्या ठिकाणी? आज विमानानं सुद्धा असं जाऊन आपल्याला कार्य करता येईल की नाही शंका आहे,
पण यासाठी हे सगळं कार्य त्यांनी केलं. त्यांच्या जीवनातली आणखी एक गोष्ट पाहण्यासारखी आहे. मंडन मिश्र बौद्ध धर्माचे तत्ववेत्ते, अत्यंत बुद्धिमान आणि विद्वान, इतके की समजा तुम्हाला मंडन मिश्रांचं घर शोधायचंय आणि कुणाला खूण विचारली तर खूण काय सांगितली जाते? वेदांत विद्याम शास्त्रार्थ बोधम किरांगना यत्र सदा वदंती जानीहि तत् मंडन मिश्र गेहम. ज्या घराच्या बाहेरच्या बाजूला पोपट मैना वेदांत विद्या शास्त्रार्थ बोध बोलत असतील आणि सदा नेहमी, ते घर मंडन मिश्रांचं. असा प्रकांड पंडित मंडन मिश्र, वय सुद्धा शंकराचार्यांच्या तिप्पट, आणि त्यांच्याशी शंकराचार्यांनी वाद घातला. आणि ही भारताची परंपरा होती, आपल्याला अभिमान वाटायला हरकत नाही. अमर्त्य सेन यांनी आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन असं पुस्तक लिहिलंय, त्यात भारतीयांच्या वाद परंपरेबद्दल सुंदर विवेचन केलंय. मराठीत त्याचा अनुवाद पण झालेला आहे. तर याविषयी अगदी बघण्यासारखं आहे. वाद करायचा ठरलेला आहे शंकराचार्य आणि मंडन मिश्र. अट म्हणजे त्या काळात ते लोक इतके भयंकर होते काही की वादात हारले की स्वतःला जाळून घ्यायचे. अर्थात अशी काही अट यांनी घातली नव्हती. या दोघांच्यात असं ठरलं की जो हरेल त्यानं दुसऱ्याचं शिष्य व्हायचं. आता परीक्षक कोण? लक्षात घ्या, भारतीय संस्कृती बदनाम झालेली आहे स्त्रियांच्यावर अन्याय करून म्हणून, पण सर्व काळाच्या सर्व फेजेस मध्ये तसं नव्हतं. या वादाची परीक्षक म्हणून कुणाला नेमावं तर मंडन मिश्रांची पत्नी, एक नाव सरस्वती आणि काही ठिकाणी तिचं नाव उभया भारती किंवा भारती देवी असं आहे. म्हणजे या भारती देवीची विद्वत्ता केवढी होती की शंकराचार्यांनी मान्यता दिली की या परीक्षक असोत. नुसती विद्वत्ता नव्हे, त्या पक्षपात करणार नाहीत याविषयी सुद्धा शंकराचार्यांना आणि समाजाला खात्री होती. केवढा ह्या स्त्रीचा सन्मान आहे आणि ते केवढी त्या स्त्रीची योग्यता आहे की असा सन्मान तिला मिळावा. आणि हा वाद चाललेला असताना झालं असं की त्या वादात कामशास्त्रावरचा एक प्रश्न मुद्दा आला. शंकराचार्य ब्रह्मचारी, मंडन मिश्र संसारी. या प्रश्नाला उत्तर शंकराचार्य कसं देणार? तर त्यांनी मुदत मागून घेतली. आपल्या शिष्यानं सांगितलं की गुहेमध्ये मी माझा देह ठेवत आहे, त्याची तुम्ही काळजी घ्या. आणि त्या नगरीचा राजा अमरुख हा मरण पावला होता. त्या राजाच्या देहामध्ये परकाया प्रवेशानं शंकराचार्यांनी प्रवेश केला. काही दिवस तिथं काढून त्या शास्त्राचं ज्ञान घेतलं, पुन्हा आपल्या शरीरामध्ये परत आले आणि मग पुन्हा हा वाद चालू झाला. आणि या वादामध्ये या मंडन मिश्रापेक्षा तरुण लहान असलेल्या शंकराचार्यांचा विजय झाला असं खुद्द मंडन मिश्रांच्या पत्नीनं सांगितलं. आणि मंडन मिश्र शंकराचार्यांचे शिष्य झाले. ही सगळी कथाच थरारक आहे. आता यातला चमत्काराचा भाग सोडायचा असेल तर सोडून देऊ आपण, पण केवढं उदात्त अशा प्रकारचं हे घटना आहे. तर शंकराचार्यांनी हे कशासाठी केलं? त्यांचा स्वतःचा कुठलाही स्वार्थ त्यामध्ये नव्हता. हिंदू धर्माच्या परंपरा जागत्या ठेवणं, अविचल ठेवणं, त्यांना संजीवन देणं, यासाठी हा उद्योग त्यांनी केला. बाय द वे, या चित्रात ज्या माळा दिसत आहेत तर असं म्हणे की या माळा गळ्यात त्यांच्या घातलेल्या असायच्या आणि जो हरायला लागेल त्याची माळ सुकून जायची, कारण तो अस्वस्थ व्हायचा ना, आणि मग त्या उष्णतेनं म्हणे ती माळ सुकत असे. ते काय असायचं ते असो, पण शंकराचार्यांनी अशा प्रकारे या वादामध्ये हिंदू धर्माचा विजय घडवून आणला. आणि धर्म म्हणजे त्यांनी कर्मकांडाला कधी उत्तेजन दिलं नाही. ही तत्व सांगितली जी अगदीच नवीन आहेत असं नाहीये. विवेक, वैराग्य, शम, दम आपल्याला माहिती असलेलेच शब्द आहेत. या गुणांचा अंगीकार असणं म्हणजे धर्म, हे त्यांनी आपल्या साहित्यातून सांगितलेलं आहे. आता हे जे विवेक थोडक्यात आपण पाहूया या दोनच गोष्टीबद्दल. फार सुंदर शब्दात त्यांनी सांगितलंय, सत्संगत्वे निस्संगत्वम.
निस्संगत्वे निर्मोहत्वम आणि निर्मोहत्वे निश्चलितत्वम. म्हणजे एकेका संगतीमधून निस्संग होऊन जायचं पायरी पायरीनं. मग निस्संग झाल्यानंतर मोह हळूहळू कमी होतो. मोह जसा कमी होईल तशी निश्चलिता म्हणजे स्थिरता येते आणि त्या स्थिरतेतून जीवनमुक्ती मिळते. आणि विवेकाचं आणखी एक सांगितलंय त्यांनी, मूढ जयी धनागम तृष्णा. आज आपल्याला ती तृष्णा, आसपासच्या पर्यावरणाचा नाश करत असलेली तुफान सुटलेली दिसते, ती तृष्णा सोडायला सांगितलंय त्यांनी. हा विवेक कुरु सद्बुद्धी मनसी वितृष्णम. ती तृष्णा टाकली तर मनामध्ये सद्बुद्धी होईल. आणि तुकारामांनी जे नंतर सांगितलं ते शंकराचार्यांनी 8व्या शतकात सांगितलंय, यत लभसे निज कर्मोपात्तम वित्तम तेन विनोदय चित्तम. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. हा विवेक आणि वैराग्याची पराकोटी कुठली? करतल भिक्षा. चांदी सोन्याचं नाही, स्टीलचं सुद्धा ताट नाही, पत्रावळ सुद्धा नाही, हातात भिक्षा, तरुतली वास आणि स्वानंद भावे परितुष्टम्यंतः कौपीनवंतः खलु भाग्यवंतः. आणि हे जे विरागी लोक आहेत ना, शंकराचार्य म्हणतात तेच खरे भाग्याचे, तेची पुरुष भाग्याचे. आता या ठिकाणी आपण हा विचार केला पाहिजे की असं वैराग्य आपल्याला जमणार आहे का? नाही. मग आपण कुठला अर्थ घ्यायचा? एक लक्षात ठेवायचं, महाभारतातला प्रसिद्ध श्लोक आहे, न जातु कामो कामानाम उपभोगेन शाम्यते हविषा कृष्ण वर्त्मा इव वर्धते ही पुनः पुन्हा. ययातीला अनुभव आला, त्याला वाटलं कामांचा उपभोग घेत राहिलं तर ते शमतील आणि मग आपण शांत होऊ. नाही, आगीत होमामध्ये जितक्या हवी टाकाल तेवढा तो वाढतो, पुन्हा पुन्हा वर्धते. तशीच आपल्या कामाची, कामनांची परिस्थिती असते. हे लक्षात घ्यायला हवं. दुसरं, स्वामी विवेकानंदांनी ज्या वैराग्य कल्पनेचा अनुवाद केला त्यात त्यांनी फार सुंदर सांगितलंय, वैराग्य म्हणजे आळशीपणा नाही. त्या दोन्हीत आकाश पाताळा एवढं अंतर आहे. वैराग्यात वृक्षपणा नाही. विवेकानंदांनी बजावून सांगितलंय. विवेकानंदांच्या काळात ते सांगणं अत्यावश्यक होतं, जसं ते 8व्या शतकात शंकराचार्यांनी सांगणं आवश्यक होतं. तेव्हा आजच्या काळात आपण त्याचा अर्थ काय घ्यायचा? मग उदाहरण आपण घेऊया स्पर्धा परीक्षा, की ज्याच्यामुळं आज गदारोळ झालाय. बिचाऱ्या कोवळ्या कळ्या काही आत्महत्येच्या वाटेला गेल्या आहेत. तेव्हा मला वाटतं की हे त्यांना शिकवायला हवं की दिवस रात्र अभ्यास करायचा, कंसात फुटलेला पेपर घ्यायचा नाही, पण प्लॅन बी तयार ठेवायचा. मग आत्महत्या करावीशी वाटणार नाही. जर प्लॅन ए नाही जमला तर आत्महत्या, असं नाही. प्लॅन बी तयार ठेवला पाहिजे. हे उदाहरण जसं आहे तसं शंकराचार्यांचं श्रीकृष्णाचं वैराग्य आपल्याला जरी नाही जमलं तर एक गोष्ट पाहूया आपण, जनक आणि शुकमुनी. वेळ संपत आली आहे, थोडक्यात ती गोष्ट पाहूया. शुकमुनींना व्यासानी जनकाकडे पाठवलं, जा त्याच्याकडनं तू वैराग्य शिकून घे. शुकमुनी गेले तर जनकाचा महाल रत्न माणकांनी मढलेला, भव्य वैभवशाली, आणि तिथं अनेक सुंदर स्त्रिया. आणि शुकमुनी म्हणाले, हे सगळं असं नाही, याच्यामध्ये वैराग्य कसं काय आपण शिकणार आहोत? तेव्हा जनकानं शुकमुनींना सांगितलं, तुम्ही असं करा, हे तुपानं पूर्ण भरलेलं पात्र आहे, हे पात्र घेऊन त्या टोकापर्यंत जा आणि तिथून इथपर्यंत या, पण तुपाचा थेंबही सांडता कामा नये. मग शुकमुनी ते पात्र घेऊन गेले घृताचं. त्या टोकापासून या टोकापर्यंत आले आणि आल्यावर जनकानं विचारलं, छान, तुम्ही अजिबात घृताचा थेंबही सांडला नाही. आता मला सांगा, वाटेतले खांब, त्यावरची रत्न आवडली का तुम्हाला? तेव्हा शुकमुनी म्हणाले, अहो काय रत्न कसली बघताय, येताना माझं सगळं लक्ष जाता येता त्या तुपाकडे होतं, सांडायचं नव्हतं ना. जनक म्हणाले, माझं वैराग्य असंच आहे. हे सगळं आहे ना माझ्या भोवतीचं वैभव, या सगळ्याकडं माझं लक्ष नाहीये. माझं अंतर्यामीचं वैराग्य आहे, ते माझं आंतरिक वैराग्य आहे.
बाहेरचं नाही. त्यामुळे आपण शंकराचार्यांच्या इतकं कडकडीत खडतर वैराग्य घ्यायला हवं असं नाही. तर पाडगावकर म्हणतात त्याप्रमाणे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. समोरचं फूल सुंदर असेल तर त्याचा आस्वादही घ्यावा. शंकराचार्यांचं कवित्व त्यांच्या तत्वज्ञाना इतकंच सुंदर आहे. हे त्यांनी मोहमुद्रामध्ये वर्णन केलंय. आशा माणसाला कशी सोडत नाही. अंग गलित झालं, मुंड पलित, तोंडात दात नाही तरी सुद्धा वृद्धाचा आशा पिंड जात नाही. पुढे त्यांनी ही परापूजा मधलं वाचण्यासारखंच आहे की कशी पूजा करता तुम्ही. जो स्वतः निरंजन आहे त्याला निरंजन दाखवता का? जो मूर्तिमंत प्रकाश आहे त्याला काय ओवाळता तुम्ही? आणि तो अनंत आहे त्याला प्रदक्षिणा कशी काय घालता? अशा प्रकारे परापूजा अप्रतिम स्तोत्र आहे. तेव्हा शंकराचार्यांच्या या महासागरा एवढ्या तत्वज्ञानाचा थोडेसे काही थेंब मी आपल्या समोर चर्चेसाठी आणले. आणि ही संधी मिळाल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानते. आणि मी अशी प्रार्थना करते की या व्यक्तिमत्वाच्या स्मरणाच्या आणि योग विद्येच्या प्रकाशात आपली सर्वांची जीवन उजळावी. धन्यवाद.